शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। रेश्माताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपनी निशानी धनुष्यबाण, अपनी निशानी भारतीय जनता पार्टीचा एकच वादा, तुम्हारे साथ है। राजेश भगत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। राजेश भगत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सुप्रियाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सुप्रिया आणि ती रेश्मा धनुष्य आणि कमळ 5 तारखेला घरातल्या सगळ्यांनी यायचं. डॉक्टरांना म्हणावं सुट्टी घ्या आणि वोटिंग करायला या. कमळ आहे आपलं, हा? धनुष्य आणि कमळ वोट करायचं आम्हाला. ताई ताई सांगितले का भेटले गाडीवरती. चलो शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, महायुतीचा महायुतीचा। आले आणि बस मग गाई हा आमच्या देशाने धनुष्यबाण आणि कमळ त्यांना सांगते आपलं टॅम्पलेट वाटायला आणि सर्वांनी यायचं 5 तारखेला आणि वोट करायचं. 100% एक निशाणी कमळ आहे. कमळ 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 आणि सगळ्यांना वोटिंग करायची. वोटिंगला बाबा आमच्या देशाने धनुष्यबाण आणि कमळ देव करो आणि अशीच विजयाची दिदी बदल नीट गेलं येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महायुतीतून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीतून मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये या माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गणातून आमच्या रेश्माताई मिसाळ ह्या उभ्या आहेत. तसेच या ठिकाणी उकरूळ पंचायत समिती गणातून सौ सुप्रिया राजेश भगत ह्या भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावर उभ्या आहेत. महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या सर्वांचे आशीर्वाद आहेतच, परंतु इथले स्थानिक आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब तसेच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या विभागात केलेली आहेत आणि या विकास कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. इथे एकही गाव असं नाही की ज्या ठिकाणी सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी विकासाचं काम केलेलं नाही. तसेच मी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे इथे आणली आणि ती केलेली आहेत हे येथील जनतेला नक्की माहीत आहे. तसेच आमचा कार्य अहवाल आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आणि प्रत्येक गावात जर गेलात तर त्या ठिकाणी आमच्या कामाची पाठी उभी आहे. या सर्वाच्या जोरावर मी 100% खात्री देतो की ज्या पद्धतीने महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झालेले आहेत, घराघरात जाऊन प्रचार करत आहेत, जनता नक्की आम्हाला साथ देईल आणि त्यातून हे महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील यात शंका नाही. मी सर्वांना आवाहन करेन की येणाऱ्या 5 तारखेला कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून
आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावी ही विनंती. नमस्कार. आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक कामं केली आहेत. तसेच माझे बंधू अमर मिसाळ यांनी त्यांच्या सभापती काळात अनेक कामं केली आहेत. तसेच माझे मिस्टर राजेश भगत हे तालुका अध्यक्ष असताना आपल्या उमरोली तसेच उकरूल पंचायत समितीमध्ये अनेक कामं केली आहेत. या जोरावरती आम्ही आज या निवडणुकीला उभे राहिलो आहोत. तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या ही आमची विनंती आहे. तसेच आमचे सर्व कार्यकर्ते आणि आमच्याबरोबर फिरणाऱ्या सर्व स्त्रिया आणि आमचे बंधू यांनी आमच्यासाठी खूप अथक प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या ही विनंती.